कालच्या प्रसंगानं सोनल सुन्न झाली होती. तिला कळून चुकलं होतं. एकटा राहणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजातील बहुतेक लोकांचा दृष्टिकोन दूषित असतो. लोकांचा फार विचार करणाऱ्यातली ती नव्हती. पण यापुढं सजग राहण्याचं तिनं मनोमन ठरवलं. स्वसंरक्षणासाठी तिनं 3-4 पेपर स्प्रे आणून हाताला लागतील अशा ठिकाणी घरात ठेवून दिले. गरज पडल्यास 1091 हा वुमन्स हेल्पलाईन नंबर वापरायचा असं तिनं ठरवलं. आज बऱ्याच दिवसांनी स्वप्ना आणि शरद तिच्याकडे आले होते. डिवोर्सबद्दल काय विचार केलायस सोनल? स्वप्नानं तिला विचारलं. खरं सांगू, अजून काहीच विचार केला नाहीये. अगं का पण? स्वप्ना, वकिलाची फी, या प्रोसिजरसाठी लागणारा वेळ, त्यात अजय म्हणतो तशी मुलांची कस्टडी त्याला मिळाली तर, हे सगळं नकोसं वाटतं. मी नाही राहू शकत गं मुलांशिवाय, सोनल काकुळतेनं म्हणाली. त्यावर शरदने तिला समजावलं. डिवोर्स प्रोसिजरला वेळ तर लागणारच. पहिले 6 महिने काउन्सिलिंग चालतं, ते तर कोणीही टाळू शकत नाही. पण मुलांचं संगोपन तू चांगलं करू शकतेस, हे कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. मुलांना कोणाजवळ राहायची इच्छा आहे याचा निर्णय बहुतेक केसेसमध्ये कोर्टात मुलांवर सोडला जातो. त्यामुळं त्याची भीती तू बाळगू नकोस. आपण उद्या माझ्या एका वकील मित्राकडे जाऊ. अजयला लवकरात लवकर नोटीस तर पाठवून दे. ठीक आहे, उद्या जाऊया नक्की. सोनल डिवोर्ससाठी तयार झाल्याचं पाहून स्वप्ना आणि शरदला समाधान वाटलं. सोनलकडून आलेली डिवोर्सची नोटीस पाहून अजय वैतागला होता. त्याला वाटलं होतं थोडे दिवस राहील सोनल घर सोडून, राग शांत झाला की परत येईल. पण या नोटीसमुळं तिच्या परत येण्याचा मार्ग त्याला दिसत नव्हता. ड्युटीवरच्या टेन्शन्समुळे, एकटेपणामुळे त्याचं दारू पिण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं होतं. खाण्यापिण्याची आबाळ होत होती. घरच्या सुग्रास अन्नाला तो मुकला होता. त्यामुळं दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळत होती. खऱ्या अर्थानं सोनल आणि मुलांची कमतरता त्याच्या आयुष्यात त्याला जाणवू लागली होती. पण आता वेळ निघून गेली होती. अर्जुनचा अम्माला घेऊन दुबईत परत जाण्याचा दिवस ठरला. त्याच्या मनाला रुखरुख लागून राहिली होती. अजूनही त्याला त्याच्या मनातलं सोनलला सांगता आलं नव्हतं. जाण्याच्या आदल्या दिवशी तो तिच्याकडे आला होता. सोनल, मी उद्या परत जातोय दुबईला. इतक्या लवकर? तन्वी, नीलला तुझी खूप आठवण येईल रे, बारीकसा चेहरा करून सोनल बोलली. तुला नाही येणार माझी आठवण? मला बोल ना सोनल. उत्तरादाखल तिनं फक्त मान हलवली. अजूनही माझ्या मनात तुझ्याबद्दल पूर्वीच्याच भावना कायम आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सोनल. अजयपासून लवकरात लवकर डिवोर्स घे. मी तन्वी, नीलसह तुला स्वीकारीन. त्यांना बापाची कमी कधीही जाणवू देणार नाही. तिच्याशी बोलताना त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यात फक्त तिच्याबद्दलचं प्रेम काठोकाठ भरलेलं दिसत होतं. त्याच्या मनातलं आज ओठांवर आलं होतं. त्याच्या भावना जाणून सोनलचं मनसुद्धा त्याच्याबद्दलच्या प्रेमानं आणि आदरानं भरून आलं. भावना वेगानं त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या नजरेत नजर मिसळून तिला जवळ ओढलं. त्याच्या स्पर्शानं संमोहित झाल्यासारखी ती त्याच्याकडं खेचली गेली. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती वेढले गेले आणि ती त्याच्या मिठीत सामावली. बहकती शाम आई है, तुझे लेकर के बाहों में, तुझे छू लूं की रखूं मैं छुपा करके निगाहों में. तिचं आवडतं गीत तिच्या मनात झंकारत होतं. अर्जुन घरी आला तेव्हा त्याचा उजळलेला प्रफुल्लित चेहरा पाहून त्याच्या अक्कानं म्हणजे आदितीनं विचारलं, काय रे, आज काही विशेष? खुशीत दिसतोयस. खरोखरीच आज तो विशेष खुशीत होता. सोनलनं त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. गेल्या 12 वर्षात त्याने कित्येक रात्री तिच्या विरहात तळमळत काढल्या होत्या. अम्मा, अक्का सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरला, तरी त्याचं मन सोनल सोडून कोणाचाही विचार करायला तयार झालं नव्हतं. आज मात्र विश्वासानं तिनं तिचा हात त्याच्या हातात देऊन जन्मभर साथ देण्याची तयारी दाखवली होती. जणू काही अर्जुनची तपश्चर्या फळाला आली होती. पण त्या दोघांच्या प्रेमाचा मार्ग अडचणींच्या काट्यांनी भरलेला होता. अम्मा या लग्नाला तयार होईल याची खात्री त्याला वाटत नव्हती.
अजयपासून घटस्फोट मिळण्यासाठी सोनलला कमीत कमी वर्ष दीड वर्ष तरी वाट पाहावी लागणार होती. रात्रीचं जेवण झाल्यावर अर्जुनने घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. अम्मा, अक्का, अथिंबर म्हणजे मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचं तामिळ भाषेतील आदरार्थी संबोधन. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. सगळे प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहत होते. तुम्हाला मी सोनलबद्दल सांगितलं होतं ना? हो, तुझी मैत्रीण आणि कलीग होती. आता नवऱ्याला सोडून मुंबईत आली आहे. तू परवाच बोलला होतास, आदिती म्हणाली. हो, तीच सोनल. माझं तिच्यावर पूर्वीपासून खूप प्रेम आहे. म्हणूनच मी इतर कोणाशी आजवर लग्नाला तयार झालो नाही. मला तिच्याशी लग्न करायचंय. हॉलमध्ये शांतता पसरली. ती तयार आहे या लग्नाला? आदितीच्या नवऱ्यानं नारायणनं विचारलं. हो, पण अजून तिचा डिवोर्स झाला नाहीये. त्याला वर्षभर तरी लागेल. तिला मुलं आहेत ना? आदितीनं विचारलं. हो, तिच्या मुलांसह मी तिला स्वीकारायचं ठरवलंय. मला तुमची संमती हवी आहे. तू तिच्यासोबत सुखी राहणार असशील तर आमची काही हरकत नाही अर्जुन, नारायण म्हणाले. हो, आजकाल अशी बरीच लग्न होतात. तू लग्नाला तयार झालास हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आदितीनं त्यांना दुजोरा दिला. माझी हरकत आहे. मला हे मान्य नाही. अम्माच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. नवऱ्याला सोडून आलेल्या 2 मुलं असलेल्या बाईशी तू लग्न करणार? त्यात ती आपल्या जातीबाहेरची. पहिल्या नवऱ्याशी तिला जमवून घेता आलं नाही. ती तुझ्यासोबत काय संसार करेल? लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का? अम्मा, लोकांची मी पर्वा करत नाही. सोनलवर माझं जीवापाड प्रेम आहे. तू एकदा तिला भेट. मग तुझी तिच्याबद्दलची मतं नक्कीच बदलतील. तुलाही ती खूप आवडेल. तिच्या नवऱ्यानं तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यानंच नाईलाजानं ती त्याला सोडून आली आहे. अर्जुन अम्माला हर तऱ्हेनं समजावत होता. ती चांगली आहे. तुझं तिच्यावर प्रेम आहे. सगळं ठीक आहे. ती आपल्या समाजातली नाही हे देखील मी एक वेळ चालवून घेतलं असतं. पण घटस्फोटीत 2 मुलं असलेली माझी सून मला कल्पना देखील करवत नाहीये. नारायण आणि आदितीनं देखील अम्माला समजावण्याचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्या काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. एवढंच काय, अर्जुन वरच्या नाराजीपोटी त्याच्यासोबत त्या दुबईला यायला सुद्धा तयार नव्हत्या. काय करावं म्हणजे अम्माची समजूत पटेल हे अर्जुनला समजत नव्हतं. खूप विनवणी करूनही त्या अर्जुनसोबत गेल्या नाहीत. त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं, सोनलचा विचार मनातून कायमचा काढून टाक, मगच मी तुझ्यासोबत येईन. मात्र आता कुठल्याही परिस्थितीत अर्जुन सोनलला अंतर देणार नव्हता. त्याला समजत नव्हतं त्याच्यावर एवढं प्रेम करणारी त्याची अम्मा या बाबतीत त्याच्या सुखाचा विचार का करत नव्हती. या सगळ्या घडामोडींपासून अनभिज्ञ सोनल लवकरात लवकर अजयपासून घटस्फोट मिळवण्याच्या तयारीत होती. शरदनं सुचवलेल्या वकिलामार्फत कोर्टात पिटिशन फाईल करून अजयला नोटीस पोहोचली होती. आश्चर्याची बाब म्हणजे तो घटस्फोट द्यायला तयार झाला होता. मुलांचं संगोपन सोनलनं करावं. त्यांच्या खर्चासाठी योग्य तेवढी रक्कम पोटगी म्हणून द्यायला तो तयार आहे, असं त्यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं. सोनलला त्याचा हा निर्णय अनपेक्षित असा होता. कारण काही का असेना, नको असलेल्या बंधनातून आपण कायमचे मुक्त होऊ या सुटकेच्या भावनेनं सोनल आश्वस्त झाली. दोघांच्या सहमतीने होणारा घटस्फोट साधारणतः 1 ते 1.5 वर्षात होतो, असं तिच्या वकिलानं तिला सांगितलं होतं. खरं तर सुरुवातीला अजयनं सोनलला सहजासहजी डिवोर्स द्यायचा नाही असं ठरवलं होतं. पण सोनल परत न येण्याच्या निर्णयावर ठाम असल्यानं आणि मुलांनाही त्याच्याजवळ अजिबात राहायची इच्छा नसल्याचं समजून आल्यानं त्यानं त्याचा विचार बदलला होता. त्यात कामाचा व्याप आणि दिवसेंदिवस ढासळत जाणारी तब्येत, त्यामुळं अजय परेशान होता. म्हणूनच विना तक्रार घटस्फोट द्यायला तो तयार झाला होता. म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स होणार असल्यानं सोनलचा बराच त्रास वाचला होता. तशी तिच्या भावानं सोहमने वकिलाची फी भरण्यासाठी
आणि इतरही गोष्टींसाठी तिला आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली होती. तिची बाजू भक्कम असावी म्हणून मुंबईतील त्यांच्या आईवडिलांचा सध्या ती राहत असलेला फ्लॅट देखील तो पूर्णपणे तिच्या नावावर करून द्यायला तयार होता. पण सध्या तरी तिला या दोन्ही गोष्टींची गरज नव्हती. अर्जुन दुबईत पोहोचल्यावर त्यानं तिला कॉल केला. तू आणि अम्मा सुखरूप पोहोचलात ना? तिनं फोनवर विचारलं. 2.5-3 तासांचा तर प्रवास, त्यात काय एवढं? अम्मा त्याच्यासोबत आली नसल्याचं मुद्दामच त्यानं तिला सांगितलं नाही. तू तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांगितलंस का? हो सांगितलं ना. माझ्या बहीण आणि मेहुण्यांना माझा निर्णय मान्य आहे. आणि अम्माला? ती सुद्धा तयार होईल. म्हणजे अजून तयार नाही आहेत असंच ना? होईल ग, ती थोडी जुन्या मतांची आहे. तू नको काळजी करूस. तन्वी, नील कसे आहेत? त्यानं विषयांतर केलं. सोनलला काय ते कळून चुकलं. अर्जुनशी बोलून तिनं फोन बंद केला. ती विचार करत राहिली. अर्जुनच्या अम्माला त्याचा हा निर्णय न पटणं साहजिक आहे. नवऱ्याला सोडून आलेली 2 मुलांची आई त्यांना सून म्हणून कशी आवडणार? मी फार मोठी स्वप्न तर पाहत नाहीये ना, असं तिला वाटून गेलं. ती अशी विचार करत बसलेली असतानाच फोन वाजला. अपरिचित नंबर दिसत होता. आधी तिनं दुर्लक्ष केलं, पण नंतर कॉल घेतला. हॅलो. हो, मीच सोनल देशमुख, बोला. फोनवरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. कधी भीती तर कधी चिंता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. ती अशी विचार करत बसलेली असतानाच फोन वाजला. अपरिचित नंबर दिसत होता. आधी तिनं दुर्लक्ष केलं, पण नंतर कॉल घेतला. हॅलो. हो, मीच सोनल देशमुख, बोला. फोनवरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. कधी भीती तर कधी चिंता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. हॅलो. मला सोनल देशमुख यांच्याशी बोलायचंय. हॅलो. हो, मीच सोनल देशमुख, बोला. नमस्कार मॅडम, मी ACP प्रशांत जोग बोलतोय. DSP अजय देशमुख आज दुपारी ऑफिसमध्ये असतानाच चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडले. त्यांना मंगेशकर हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे. त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे मॅडम. कॉन्स्टेबल विश्वनाथ तुमच्या घरी गेले तेव्हा घर बंद होतं. तुमच्या शेजारील बाईंनी तुमचा नंबर दिला. तिला आठवलं, तिची पुण्यातील शेजारीण संगीताला काही दिवसांपूर्वी तिनं फोन करून ती मुंबईत असल्याचं सांगितलं होतं. तिच्याकडून जोग साहेबांना नंबर मिळाला असणार. अजय सोनलच्या आयुष्यातील घडामोडी त्यांना माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणून अजयची तब्येत बिघडल्यावर त्यांनी तिला कळवलं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग नक्की पहा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.